आज बनवते भाकरी चुरून खाण्यासाठी आणि भाताबरोबर वांग्याचा रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी. चला पटकनी सुरुवात करू. मसाला अगोदर बघूया. धने घेतले, जिरे घेतले, बडीशेप घेतलेले, त्यानंतर पांढरे तीळ घेतलेले, खसखस घेतलेले, खडा मसाला, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, 2 टोमॅटो, 1 कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपल्याला इथे लागणार आहे. सगळ्यात पहिला आपल्याला कोरडा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे. आता मी इथे खोबऱ्याचा कीस मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, जेणेकरून तो पटकनी भाजला पण जातो आणि वाटलासुद्धा जातो. खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं, म्हणजे रस्स्याला चांगला कलर येतो. इथे आपलं सुक्कं मसाला भाजून झाला की मग ओला मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे, एक पळीवर तेल घालून. कांदा हलकासा आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण हे सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे, किंवा ते कच्चे वाटले तरी चालेल. नंतर कोरडा मसाला इथे वाटून घ्या आणि ओला मसाला आता इथे वाटून घ्या. थोडंसं पाणी घाला आणि मग असा चांगला वाटून घ्या हा मसाला. आता इथे मिक्सरचं भांडं बारीक असल्यामुळे मी थोडंसं घालून वाटते, पण जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल, सगळा मसाला एकदम तुम्ही वाटून घेतला तरी चालेल. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला मसाला जो आहे ना तो इथे वाटून तयार झालेला आहे. नंतर इथे मी वांगी घेतलेले, पाठीमागचे काट्याचा जो भाग असतो तो मी इथे काढून टाकलेला आहे आणि देठ अर्धे कापून घेतलेले आहे. थोडंसं शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. परत एक कांदा बारीक चिरून, कोथिंबीर चिरून घ्या. आता इथे वांगी आपल्याला मसाला भरून करायची नाही आहे, पण तरी पण आपल्याला वांग्यामध्ये मीठ भरायचं आहे. तर मध्ये अशी चिरून घ्यायची, किडकी आहे का नाही ते चांगलं चेक करायचं. नंतर जरासा हळद मीठ घ्यायचं आणि वांग्यामध्ये या पद्धतीने भरून घ्यायचं. कारण वांगी खाताना आळणी लागतात आतमधनं. मीठ हळद भरली की चवीला खूप छान लागतात. पळीभर तेल घालून घ्या, जिरी मोहरी घाला, कांदा घालून परतून घ्या आणि नंतर ही वांगी यामध्ये घाला आणि वांगी तेलामध्ये चांगली परतून घ्या. मसाल्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, जो आपला घरगुती मसाला असतो तो यामध्ये घाला. त्यानंतर कांदा लसूण मसाला यामध्ये घाला आणि 1 चमचा जर तुमच्याकडे मटण मसाला असेल तर तो यामध्ये घाला. केलेलं वाटण घाला, शेंगदाण्याचा कूट घाला, चवीप्रमाणे मीठ घाला, कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित वांगी मसाल्यामध्ये हलवून घ्या. मसाला व्यवस्थित हलवून घेतला की झाकण ठेवा आणि गॅस बारीक करून 10 मिनटं बारीक गॅसवरती चांगलं वाफवून द्या. नंतर तुम्ही इथे बघू शकताय छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, शिजला गेलेला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. रस्सा आपल्याला आता किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्या आणि गॅस बारीक ठेवा, झाकण ठेवा आणि 10 मिनटं वांगी चांगली शिजवून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता वांगी चांगली शिजली गेलेली, रस्स्याला चांगली तरी आलेली, कलर एकदम जबरदस्त आलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण इथे वांग्याचा रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी